फ्रेंड्स, ब्लॉग विथ स्वाती मुसाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही काहीतरी स्पेशल घ्यायला चाललोत आणि कुठे चाललो ते तुम्हाला पुढे कळेल। तर आमच्या सोबत लड्डू येणार आहे। तर बघा, दुपारच झाली आम्हाला निघायला। వావ్ సూపర్ హాయ్ ఫ్రెండ్స్, నేనే ఇది పెయింటింగ్ చేసిన. ఎలా ఉంది? మేమందరం చేసినాం. చెప్పండి, సూపర్ సూపర్ కామెంట్స్లో చెప్పండి. ఏం సార్ కామెంట్స్లో చెప్పండి. ఓకే ఓకే సూపర్ ఉంది. ఓ లిటిల్ కృష్ణ, ఎక్కడ వెళ్తున్నావు లడ్డు? మేము నిజామాబాద్, నిజామాబాద్ వెళ్తున్నావు? ఎవరు ఎవరు? స్వాతి అంకుల్, డొగ్గు, సౌరభ్, నేను. అవునా? సౌరభ్ హ్యాపీ అయిండు. అవును సౌరभ. कितीतरी दिवसापासून आमचं आज फायनल झालं आहे की आज जायचं आणि आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची म्हणून. आणि सकाळपासून म्हणजे आज सुट्टी होती आणि सकाळपासून आमचं ठरलेलं होतं की निघायचं म्हणून. आम्ही अगोदर प्लॅन केला होता की 10-11पर्यंत निघूया आणि लवकर सगळं आवरून रिटर्न येऊया. पण नंतर मामा येणार होते आणि मामांना घेऊन मग आम्हाला निजामाबाद जायचं होतं. तर मग मामांना यायला उशीर झाला आणि आमचंही मग उशीरच झालं सगळं. यांचं म्हणणं होतं सुट्टीच आहे ना कशी, तर जवळच आहे, किती आपल्याला कामच काय आहे, जाऊन येऊ शकतो आपण. तर लड्डू आमच्यासोबत आलेली आहे. मग असं करत आम्ही निजामाबाद आलोत आणि आयफोन घ्यायला आलोत बरं आम्ही, म्हणजे आपल्या हिशोबात बसणारा आयफोन. तर आयफोन कधी घेणं होईल ते तर बघूया, पण आपला छोटासा आयफोन घेतला आहे आज. तर आम्ही इथं शॉपमध्ये आलो. अगोदर प्लॅन होता V60 घ्यायचा, नंतर V70 छान आहे म्हणून कळालं. मग V70साठी 2 महिने झालं थांबलो होतो. तर V70 फायनल आला आहे. पण V70वर नजर जात नाही, तर नंतर V70 इलाईटवर जाती. म्हणजे आपलं कसं असतं ना, एक्सपेक्टेशन्स आपले वाढतच जातात. इथं आल्याच्यानंतर ह्या लेकरांचं इथं मस्त गेम्स खेळणं चाललेलं होतं. त्यांना काही आपण घ्यायला आलो, बाहेर आलोत असं नव्हतंच, मस्त एन्जॉय करायला आलोत असं काहीतरी चाललेलं होतं. सौरभचं कॅरम, लड्डूचं काहीतरी वेगळंच असं खेळणं चाललेलं होतं. आणि इथं आल्यावर ना बरेच असे फोन बघितले विवोचे. अगोदर आम्ही विवो स्टोअरला गेलो, आम्हाला जिथून फोन घ्यायचा होता, पण विवो स्टोअर अचानक आज बंद होतं. तर शेवटी मग वाटलं की आजही फोन घ्यायचं कॅन्सलच होईल. नंतर इथं हे नवीन एक शोरूम होतं, मग इथं आलो. इथं पण विवोचे होते फोन आणि विवोचे फोन अगोदर वापरलेले आहेत, त्यामुळे विवोवर भरोसा आहे की हां व्यवस्थित चालतात, बॅटरी छान असती, फोटोज पण मस्त येतात. कारण आता मी ज्या फोनमधून अपलोड करते ना तो पण माझा विवोचाच आहे, खूप कमीचा आहे, पण मस्त फोटोज व्हिडिओज निघतात. पण त्यात सध्या फुटलाही होता आणि क्लॅरिटी पण थोडी कमी झाली होती, म्हणून म्हणलं की घेऊया आता चांगला. आणि माझी इच्छा होती बरं की मस्त असं स्टोअरमध्ये जातानापासून तर फोन सगळं ओपन करेपर्यंत व्हिडिओ छानसा घ्यावा, पण तसं काही झालंच नाही. लड्डू आमच्यासोबत होती पण तरीही झालं नाही, कारण खूप घाईत आलो होतो आम्ही. आणि एवढ्या महागाचा फोन घेताना खरंच खूप विचार येत होते बरं, परत परत विचार येत होते की घेऊ की नको, कमीचा घेऊ का, दुसरा बघू का, एवढ्या पैशामध्ये 4-5 ग्राम सोनं आलं असतं, असं तसं. तर आपल्या मिडल क्लास लोकांचे हे विचार. चला असू द्या, शेवटी फोन घेतला आणि थोडंसं पेटपूजा करावं म्हणून शेजारीची शिवशक्ती म्हणून नवीनच फास्ट फूड सेंटर आलेलं आहे, तिथं मस्त असं सँडविच खाल्लं. सँडविच खरंच मस्त होतं, पण त्यांनी डिलेवरी इतकं लेट दिलं ना त्यांनी ऑर्डर. जवळपास आम्हाला 20-1 मिनिट तिथं बसावं लागलं. त्यानंतर समरसाठी मला थोडे 2-3 ड्रेसेस बघायचे होते. 2-3 शॉप फिरलो पण बिलकुल व्यवस्थित नव्हते. शेवटी कॉम्प्रोमाइज होऊन 1-2 ड्रेसेस साधे घेतले आणि आता आम्ही निघालो मग. तर खूप लेट झालं होतं आणि जाता जाता मस्त असं मक्काचे वडे एन्जॉय केले, ते खाल्ले आणि असा काहीसा गेला आजचा दिवस. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.